तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्या सारखेच स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील आपण ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्हीही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत, पाहणार आहोत. सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्हीही भरतीसाठी आपण काय केलेले आहे, 560 पेजेसची PDF तयार केलेली आहे. या PDF मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण मिळणार आहे, जो की मॅक्झिमम पोस्टच्या सिलेबसमध्ये आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाचे कलमे जे ही मॅक्झिमम पोस्टमध्ये दिलेली सिलेबसमध्ये आहे. त्याच्यानंतर इतिहासमधील A to Z समाजसुधारक असतील इन डिटेलमध्ये आपल्याला MCQ मिळणार आहेत. त्याच्यानंतर विज्ञानवरील 500+ MCQ मिळणार आहेत, भूगोलवरील MCQ मिळणार आहेत. जनगणना 2011 असो किंवा विद्यार्थ्यांनो मुख्यमंत्री, पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती या सर्वांवरील MCQ आपल्याला मिळणार आहे. तसेच अतिशय स्पेशल असलेले ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका हेही आपल्याला MCQ मिळणार आहेत. आता सध्या हा सुपर क्लास पाहून जोही इच्छुक विद्यार्थी आहे घेण्यासाठी त्यांना 250 मध्येच हे PDF मिळत आहे. घेण्यासाठी या नंबरवर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करण्याची रिक्वेस्ट आपल्या सर्वांना करतो. चला मग, इच्छुक असाल तर लगेच करायचं आहे. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया, तो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणत्या धरणाने शहराला किंवा त्याच्या एरियाला पाणी पुरवठा करते ते सांगायचं. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मोरबे, कोयना, उजनी किंवा बारवी. तर ऑप्शन्समध्ये 4 बारवी धरणाने जे आहे कल्याण डोंबिवली आपल्या एरियाला आपण म्हणू शकतो की पाणी पुरवठा करते. प्रश्न दुसरा पाहूया, फळांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शास्त्रात केला जात असतो हे आपल्याला सांगायचं आहे. फळांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते आहे, एस्ट्रोलॉजी, बायोलॉजी, पोमोलॉजी किंवा वरील नाही. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो 3, म्हणजेच पोमोलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा, तर फळांचा अभ्यास होतो हे आपल्याला कळते. प्रश्न तिसरा, माळढोक हा भारतातील कोणत्या राज्याचा राज्यप्राणी आहे ते विचारलेलं. माळढोक हा कोणत्या राज्याचा राज्यप्राणी आहे. ऑप्शन्समध्ये गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र किंवा आंध्र प्रदेश. ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 2 राजस्थान राज्याचा असलेला लक्षात येतो. प्रश्न कव्हर करूया चौथा, उदगिरी गुफा भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे किंवा कोणत्या राज्यात येतात ते सांगायचं. उदगिरी ह्या गुफा तर उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश. ऑप्शन्समध्ये योग्य आहे 1, म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्यामध्ये उदगिरी गुफा असलेली कळते. प्रश्न कव्हर करूया पाचवा, अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून मिळवलेली ऊर्जा पुढीलपैकी कशापासून मिळवली जाते हे आपल्याला सांगायचं आहे. कशाचे, अणूच्या केंद्रकाचे एकत्रीकरण करून. वाऱ्यापासून, पाण्यापासून, सूर्यापासून किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्समध्ये 4 सूर्यापासून ही ऊर्जा प्राप्त केली जाते किंवा मिळवली जाते. कव्हर करूया प्रश्न 6व्या क्रमांकाचा, पुढीलपैकी कोणती पीक हे क्षार सहनशील आहे ते सांगायचं आहे. स्पेशली क्षार सहनशील असणारे पीक कोणते आहे. ऊस, हरभरा, मका किंवा भुईमूग. तर ऑप्शन्समध्ये 1, म्हणजेच ऊस हे पीक क्षार सहनशील असलेले दिसते. कव्हर करूया प्रश्न 7वा, दुधाची स्निग्धता पुढीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये सर्वात कमी असते ते सांगायचं आहे. स्निग्धता विचारलेली सर्वात कमी. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा किंवा वरील कोणत्याही नाही. ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो योग्य आहे 1, उन्हाळ्यामध्ये दुधाची जी स्निग्धता असते सर्वात कमी असलेली दिसते. प्रश्न 8वा, लाकडी खेळण्यासाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे. लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण या ठिकाणी शिवाजीनगर, खडकी, पोखरण किंवा सावंतवाडी. ऑप्शन्समध्ये 4 सावंतवाडी हे ठिकाण लाकडी खेळण्यासाठी अतिशय प्रसिद्ध असलेले दिसते. प्रश्न 9व्या क्रमांकाचा पाहूया, आतड्यातील जीवाणूमुळे कोणते जीवनसत्व शरीरामध्ये तयार होत असते ते सांगायचं. आतड्यातील जीवाणूमुळे अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, के किंवा ड. तर ऑप्शन्समध्ये 3 योग्य आहे. के जीवनसत्व हे तयार होते हे आपल्याला कळते. प्रश्न 10व्या क्रमांकाचा, या ठिकाणी पंडवानी नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे हे सांगायचं आहे. कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पंडवानी. उत्तराखंड, मिझोरम,
कर्नाटक किंवा छत्तीसगड. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहील. म्हणजेच किती? छत्तीसगड या राज्यामध्ये कोणता विद्यार्थ्यांनो? तर पंडवानी हा जो प्रकार आहे तो साजरा करताना आपल्या सर्वांना लक्षात येतो. तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा, जो की आपल्यासमोर 11व्या क्रमांकाचा आहे. एक्सेल वर्ल्ड पक्षी पार्क कोणत्या शहरामध्ये आहे हे सांगायचं आहे. एक्सेल वर्ल्ड पक्षी पार्क दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा हैदराबाद. ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 2 म्हणजेच मुंबई या शहरामध्ये असलेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न 12वा. शिवनी मैकल डोंगर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे ते सांगायचं आहे. कोणत्या ठिकाणी? शिवनी मैकल डोंगर. ऑप्शन्समध्ये वैनगंगा, पैनगंगा, नर्मदा किंवा पंचगंगा. ऑप्शन्समध्ये या ठिकाणी एक पैनगंगा या नदीचा जो उगम आहे शिवनी मैकल डोंगर येथे होतो. कव्हर करूया प्रश्न 13वा. हिंदू कोड बिल या प्रस्तावामध्ये कोणत्या तत्वाचा समावेश होता ते सांगायचं. हिंदू कोड बिल हा प्रस्ताव अतिशय महत्त्वाचा होता. अस्पृश्यतेचे उच्चाटन, स्त्री पुरुष समानता, वारसा हक्काचे लाभ, वरील सर्व. ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. वारसा हक्काचे लाभ, स्त्री पुरुष समानता, अस्पृश्यतेचे उच्चाटन या सर्व तत्वांचा समावेश हिंदू कोड बिलमध्ये झालेला दिसतो. तर विचारलेलं आहे की अनुभूती दिव्यांग पार्क महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. अनुभूती दिव्यांग पार्क नागपूर, नाशिक, पुणे, नांदेड. ऑप्शन्समध्ये या ठिकाणी एक म्हणजेच नागपूर या जिल्ह्यामध्ये असलेला कळतो. तर कव्हर करूया प्रश्न 15वा. सामाजिक न्याय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो हे सांगायचं आहे. कोणता? सामाजिक न्याय दिवस हा. तर ऑप्शन्समध्ये आहे 20 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी किंवा 24. तर ऑप्शन्समध्ये एक योग्य राहील. म्हणजेच 20 फेब्रुवारी हा साजरा होताना आपल्या सर्वांना लक्षात येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. तर विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे 16व्या क्रमांकाचा, जो की आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारी सर्वात पहिली व्यक्ती पुढीलपैकी कोण ठरलेली आहे ते सांगायचं आहे. पुरस्काराचं नाव रॅमन मॅग्सेसे. सत्येंद्रनाथ टागोर, विनोबा भावे, पंडित नेहरू किंवा सुरेंद्रनाथ टागोर. तर ऑप्शन्समध्ये 2 म्हणजेच कोणते? तर विनोबा भावे यांनी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले व्यक्ती ठरलेले दिसतात. कव्हर करूया 17वा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा जो कालावधी आहे तो कोणता आहे. रब्बी हंगामाचा कालावधी ऑप्शन्समध्ये आहे मार्च, एप्रिल, ऑक्टोबर, मार्च, जून, जुलै किंवा ऑगस्ट, सप्टेंबर. तर रब्बी हंगामाचा जो कालावधी आहे तो ऑक्टोबर ते मार्च असलेला कळतो. प्रश्न 18वा. खेळाला उद्योजकाचा दर्जा देणारे पहिले राज्य पुढीलपैकी कोणते बनलेले आहे. खेळाला उद्योजकाचा दर्जा देणारे मिझोरम, मणिपूर, ओडिसा किंवा आसाम. ऑप्शन्समध्ये एक म्हणजेच मिझोरम हे राज्य खेळाला उद्योजकाचा दर्जा देणारे पहिले राज्य ठरलेले दिसते देशातील. प्रश्न 19वा. की खालीलपैकी कोणत्या फळामध्ये एस्कॉर्बिक ॲसिड असते ते सांगायचं. एस्कॉर्बिक ॲसिडचा समावेश कशामध्ये आहे. चिंच, आवळा, लिंबू किंवा आंबा. ऑप्शन्समध्ये योग्य आहे 2 म्हणजेच आवळ्यामध्ये एस्कॉर्बिक ॲसिडचा समावेश झालेला दिसतो. प्रश्न 20वा कव्हर करूया. तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्राचा जो समावेश आहे तो कोणत्या वर्षी किंवा कोणत्या महिन्यामध्ये करण्यात आलेला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. अशोक चक्राचा समावेश तिरंगी झेंड्यामध्ये जुलै 1945, 1944, 1942 किंवा 47. ऑप्शन्समध्ये 4 जुलै 1947 या दिवशी या वर्षी आपण म्हणू शकतो की अशोक चक्राचा समावेश राष्ट्रध्वजामध्ये झालेला आहे. शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ते सांगायचं आहे. शिवछत्रपती पुरस्कार क्रीडा, समाजकार्य, शिक्षण कार्य किंवा नाट्यकार्य. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये शिवछत्रपती पुरस्कार हा दिला जाताना दिसतो. प्रश्न 22वा. वानर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे की पर्यायापैकी कोणता आहे. कोणता शब्द. वानर हा शब्द. मरकट, केश, कपी किंवा वरील सर्व. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. कपी, केश तसेच मरकट हे सर्व जे आहे वानर शब्दाशी समानार्थी असलेले दिसतात. प्रश्न 23वा पाहूया. जालियनवाला बागेतील जनतेवर गोळीबार करण्याचे जे आदेश आहे ते कोणी दिलेले होते हे सांगायचं आहे.
लॉर्ड कर्झन, लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन किंवा जनरल डायर. तर जालियनवाला बागेतील जनतेवर गोळीबार करण्याचे जे आदेश आहेत ते जनरल डायर यांच्यामार्फत दिलेले दिसतात. कव्हर करूया प्रश्न 24वा. संतांची भूमी असे कोणत्या नदीच्या खोऱ्याला संबोधतात? संतांची भूमी. तर ऑप्शन्समध्ये आहे कोयना, गंगा, पैनगंगा किंवा गोदावरी. ऑप्शन्समध्ये 4 म्हणजे गोदावरी नदीच्या खोऱ्याला संतांची भूमी असे म्हणतात हे कळते. प्रश्न 25वा पाहूया. राजा केळकर वस्तू संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे. राजा केळकर वस्तू संग्रहालय ठाणे, धुळे, बीड किंवा पुणे. ऑप्शन्समध्ये 4 म्हणजेच पुणे या जिल्ह्यामध्ये राजा केळकर वस्तू संग्रहालय स्थित असलेले कळते. प्रश्न 26वा पाहूया. वेल्बी कमिशनची स्थापना कोणाच्या प्रयत्नाने झालेली आहे हे सांगायचं आहे. वेल्बी कमिशनची महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, पंडित नेहरू किंवा महर्षी कर्वे. ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांना 2 दादाभाई नौरोजी यांच्या प्रयत्नांनी वेल्बी कमिशनची स्थापना झालेली आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 27वा. दर 12 वर्षांनी सर्वांना माहीत आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला की दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरत असतो. तर विचारलेलं आहे की दर 12 वर्षांनी कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो दिलेल्या पर्यायामध्ये. ऑप्शन्समध्ये पर्याय आहेत हरिद्वार, प्रयाग, उज्जैन किंवा वरील सर्व. तर कुंभमेळा दर 12 वर्षांनी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील म्हणजेच उज्जैन, प्रयाग, हरिद्वार. तसेच विद्यार्थ्यांनो आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी भरतो हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 28वा. तो आहे दिल्लीच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक करणारा अधिकार कोणाला आहे? नेमणूक करण्याचा अधिकार दिल्लीच्या मुख्यमंत्र्याची. तर राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्समध्ये 1 योग्य राहील म्हणजेच राष्ट्रपती यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक करण्याचा जो अधिकार आहे तो आहे. बिचवा हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे हे सांगायचं. नृत्य प्रकाराचं नाव बिचवा आहे. सिक्कीम, आसाम, मणिपूर किंवा हरियाणा. ऑप्शन्समध्ये 1 म्हणजेच आसाम या राज्याचा बिचवा हा नृत्य प्रकार असलेला विद्यार्थ्यांना दिसतो. 30वा प्रश्न. जायकवाडी धरणाच्या जलाशयात जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा कोणत्या नावाने संबोधले जाते ते सांगायचं आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला शिवसागर, आनंदसागर, नाथसागर किंवा वरील सर्व. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 3 नाथसागर या नावाने जायकवाडी धरणाच्या जलाशयाला हे ओळखले जात असते. आता अतिशय महत्त्वाची पुन्हा एकदा रिमाइंडर आहे. ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी 560 पेजेसची PDF तयार केलेली आहे. ही PDF इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे. जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये मिळत आहे, नाहीतर ते 300ला पडेल. तर इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सअपवर विद्यार्थ्यांनो. तसे तुम्ही चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते. कोणत्याच प्रकारचा सबस्क्राईब करण्यासाठी शुल्क लागत नसतो. सबस्क्राईब केल्याने काय होईल की पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. आणि एक आणखी रिक्वेस्ट म्हणजे लाईक तुम्ही नक्कीच करायचं आहे. तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तयार करण्यासाठी मिळत असतो. चला मग भेटूया पुढच्या एखाद्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.